हाय फ्रेंड्स, प्रांजलीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीचं चटपटीत लोणचं, जे की आपण डाळ भातासोबत किंवा जेवणासोबत खाऊ शकतो। तर यांना आपले जेवणाची चव वाढणार आहे तोंडाची। तर कसं करायचं चला बघूया। तर हे मी 2 कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत, जास्त आंबट नाही ते। अशा कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत मोठे मोठे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कच्ची कैरी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर व्यवस्थित धुवून पुसून त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर कट केलेली कच्ची कैरी मी उन्हामध्ये 2 ते 3 तास सुकायला ठेवले होते। त्यानंतर तेलामध्ये टाकलेले आहे मोहरीची डाळ केलेली मिक्सरमध्ये ते टाकलेले आहे। भरपूर तेल वापरायचं आहे आणि मोहरी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। त्यामध्ये टाकलेले आहे काश्मीरी पावडर, जेणेकरून आपला लोणच्याला कलर खूप छान येईल, लाल भडक। आणि ह्या आहेत सुकवलेल्या कच्च्या कैऱ्या, त्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत। थंड झाल्यावर, गरम असताना टाकू नका। आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून आपल्या या कच्च्या कैरीला मसाला कोट होईल व्यवस्थित। बघा ना किती छान कलर आलाय। आणि त्यानंतर मी बरणीमध्ये टाकलेलं आहे मीठ, बारीक मीठ आहे हे, टाटा मीठ। जास्त प्रमाणात मीठ घ्यायचं आहे आणि मी तिखट लागण्यासाठी त्यामध्ये घाटी मसाला टाकलाय। आणि ही मिक्स केलेली कच्ची कैरी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी कच्ची कैरी टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्येच मी हे नंतर गरम केलेलं तेल, म्हणजे नंतर हे गार करून घेतलेलं आहे। गरम तेल करायचं आहे आणि थंड झाल्यावरच या बरणीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। आणि त्यानंतर बघा ना किती छान आपलं लोणचं दिसतंय। आवडलंय का लोणचं? आणि या पद्धतीने करून बघा। आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।